Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मतदारसंघ 161 चारको. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. राज ठाकरेंची ही मिश्किल टोलेबाजी तुम्हाला कदाचित थोडासा कमरेखालचा विनोद वाटेल, पण त्यातलं मर्म जे आहे ते अत्यंत गंभीर आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की एखाद्याचं वय जे आहे ते मतदार यादीत नोंदवताना गडबड गोंधळ होऊ शकतो, कारण की करोडो लोकांची नावं असतात, त्यामुळे ह्युमन एररसुद्धा शक्य आहे. चला मानून चालूया की काही ठिकाणी वय नोंदवताना, घर क्रमांक नोंदवताना मानवी चूक होऊ शकते, टायपिंग करताना मिस्टेक होऊ शकते, पण एवढ्या एका कारणास्तव तुम्हाला निवडणूक आयोगातील घोळांना क्लीन चिट देता येऊ शकते का? तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि आज आणि काल या 2 दिवसांमध्ये विरोधकांनी निवडणूक आयोगावर जी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे आणि त्यावर निवडणूक आयोगानं जी चुप्पी साधलेली आहे ती पाहता या सगळ्यामध्ये काहीतरी घोळ आहे, दाल में कुछ काला है असं म्हणायला जागा आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अर्थात प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, पण त्याआधीच विरोधकांनी या निवडणुकांसाठी वापरली जाणारी मतदार यादी जी आहे ती सदोष आहे, नव्हे तर तिच्यावर कुणीतरी डल्ला मारला आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप केला आहे. आणि तो आरोप करण्याआधी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा दोघांचीही भेट घेतली आहे, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्याचे निवडणूक आयुक्त, आणि या दोघांची भेट घेऊन काही पुरावे दिलेत आणि त्यामुळं संशयाचं धुकं जे आहे ते गडद होऊ लागले. नेमकं काय आहे हा सगळा घोळ तुम्ही म्हणाल, आणि काय नेमकं प्रकरण आहे? तर हे सगळं नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रश्न जो आहे तो तुमच्या अधिकाराचा आहे, तुमच्या मताचा आहे, आणि त्यामध्ये जर कुणाची भेसळ होत असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आहे. संशयाला आलेली जागासुद्धा मला असं वाटतंय की लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, निवडणूक आयोगावरती दिल्लीमध्ये राहुल गांधींनी अत्यंत गंभीर आरोप केलेले होते. त्यांनी बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं आणि त्यातल्या एका मतदारसंघामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक मतदार जे आहेत ते बोगस असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला, नव्हे तर तशा पद्धतीचे पुरावे त्यांनी दाखल केले आणि त्यानंतर मोठा गहजब माजला. अर्थात ते सगळे आरोप जे होते ते निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेले होते. नंतर त्यांनी मिंटा देवीचं प्रकरण समोर आणलं की ज्या बिहारच्या मतदार आहेत आणि कशा पद्धतीनं मिंटा देवींचं नाव, वय जे आहे ते नोंदवण्यात आलं. पहिल्यांदाच मतदार झालेल्या मिंटा देवींचं वय कसं वाढवण्यात आलं. काही ठिकाणी एकेका पत्त्यावरती कशा पद्धतीनं शेकडो मतदार नोंदवण्यात आले त्याचंही उदाहरण त्यांनी दिलं. त्यानंतर पुढे जाऊन काही लोकांची किंवा मतदारांच्या आई वडिलांच्या नावाच्या मागे XYZ ABC अशा पद्धतीची नावं नोंदवण्यात आली. काही लोकांचे घर क्रमांक 0 होते. आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीचे घोळ होऊ शकतात का? पण त्या पुढे जाऊन काही घोळ झालेले आहेत जे महाराष्ट्रात झालेले आहेत, आणि म्हणून जर विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वापरली जाणार असेल तर ती विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे असं त्यांना वाटू लागलं आहे. आणि म्हणूनच काल शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यासारख्या सगळ्या विरोधकांमधल्या दिग्गज नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांची 2 दिवस सलग भेट घेतली आणि काही कन्सर्न्स जे आहेत ते त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. जयंत पाटील यांनी फार महत्त्वाच्या काही नोंदी ज्या आहेत त्या तिथं दाखवलेल्या आहेत. आता बघा, जयंत पाटील काय म्हणतात, मुरबाड मतदारसंघाचं त्यांनी उदाहरण दिले. मी फक्त उदाहरण देतो की त्यांनी जी दिली आहेत. मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 आहे, तिथं 400 मतदार एकाच पत्त्यावरती रजिस्टर आहेत. मग तो पत्ता तरी असायला पाहिजे ना पण किमान, पण त्या पत्त्याच्या समोर लिहिलेलं आहे डॅश, म्हणजे केवळ एक डॅश मारलेला आहे, म्हणजे पत्ताच नाही आहे अस्तित्वात. मग हे 400 मतदार, त्या 400 मतदारांचं व्हेरिफिकेशन कोणी केलं, त्यांची तपासणी कोणी केली, BLO त्यांच्याकडे गेले होते का,
मग 400 मतदार जर एकाच पत्त्यावरती राहत असतील तर त्याची शंका ARO AERO यांना आली नाही का, हा प्रश्न आहे. दुसरं उदाहरण, बडनेरा मतदारसंघ, बूथ क्रमांक 211, 450 मतदारांचं घर एकच, घर क्रमांक 0. आता ज्यांचं घर मिळून येत नाही त्यांना किंवा बेघर असतं त्यांना आम्ही 0 नंबर देतो असं निवडणूक आयोग म्हणतो. पण अशा पद्धतीनं 0 नंबर घरामध्ये 450 पेक्षा जास्त मतदार जर नोंदवले जात असतील तर मला असं वाटतं की ती पण गंभीर बाब आहे. कामठी मतदारसंघ, 867 मतदारांच्या घरासमोर निरंक लिहिलेलं आहे. मग ते घर अस्तित्वात आहे नाही, मग ते मतदार शोधायचे कसे, ते मतदार व्हॅलिड आहे त्याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे की एपिक नंबर प्रत्येक मतदाराचा एकच असतो असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र यावेळेला अनेक एपिक नंबर असलेले मतदारसुद्धा लक्षात आलेले आहेत. म्हणजे एकाच मतदाराचे मल्टिपल एपिक नंबर, एकापेक्षा अधिक एपिक नंबर समोर आलेले आहेत. आणि नालासोपाऱ्यात त्यातलं एक खूप गंभीर उदाहरण समोर आलेलं आहे. सुषमा गुप्ता यांचं नाव वेगवेगळ्या एपिक नंबर सकट 6 वेळा नोंद करण्यात आलेलं होतं. अर्थात ही बाब जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. सुषमा गुप्तांचं उदाहरण, त्याचं कारण ऐकून घ्या तुम्ही. सुषमा गुप्तांबद्दलची बातमी जशी जशी आली, 12 ऑगस्टला ही बातमी सगळीकडे आली. 12 ऑगस्टला माध्यमांनी ही बातमी दाखवली. दुपारी 3 वाजता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाऊन त्या सुषमा गुप्ता यांच्याबद्दलचं व्हेरिफिकेशन केलं की हो अशा पद्धतीचं घडलेलं आहे. अनेक एपिक नंबर, वेगवेगळे एपिक नंबर त्यांच्या त्यांचं नाव नोंदवण्यासाठी वापरले गेले आहेत. 6 वाजता त्यांचं नाव डिलीट झालं. मतदार यादीत त्यांचं नावच दिसत नव्हतं. मग ही कमाल केली कोणी? मतदार यादीतून नाव डिलीट करण्याचा अधिकार कोणाला आहे? मग त्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सुषमा गुप्ता यांचं नाव कोणी काढलं, त्यासाठी तक्रार कोणी केली, कारण कोणतरी तक्रार करावी लागेल. जर तक्रार केली तर ती कधी केली, आणि मग तक्रार केल्यानंतर जर त्यांचं नाव डिलीट करण्यात आलं असेल तर त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी स्थळ पाहणी किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन कोणी केलं. आणि जर हे सगळं झालं नसेल तर मग इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अजून कोणीतरी हस्तक्षेप करतंय का, त्याच्याशी कोणी छेडछाड करतंय का, असा संशय जो आहे तो विरोधकांनी व्यक्त केलेला आहे. आता या सगळ्यामुळं झालंय असं की विरोधक तर आक्रमक आहेतच, पण अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावरती अनेक मतदार असणं आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आता ही बाब लक्षात कधी आली तर ही बाब लक्षात आलेली होती 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला किंवा निवडणुका होण्याआधी. महाविकास आघाडीनं या निवडणुका होण्याआधी एक पत्र केंद्रीय निवडणूक आयुक्तांना लिहिलेलं होतं आणि ते इथं मुंबईमध्ये त्यांना हँडओव्हर केलेलं होतं. मात्र त्या पत्रावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. उलट विरोधकांनी गंभीर आरोप केलेला आहे की काही राजकीय पक्षांच्या हितासाठी म्हणून अनेक लोकांची नावं मतदार यादीतून जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर वगळण्यात आली. त्यामागे एक षडयंत्र होतं अशा पद्धतीचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. आणि म्हणून ही बाब जी आहे ती अत्यंत गंभीर आहे असं लक्षात येते. बघा, त्यानंतर विरोधकांनी केवळ एवढीच बाब मांडलेली नाही आहे. बाळासाहेब थोरातांनी त्याच्या पुढचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत. बाळासाहेब थोरात म्हणतात की बघा, विलास भुमरे जे आहेत, जे पैठणचे आमदार आहेत, संदीपान भुमरेंचे चिरंजीव आहेत, त्यांनी एका भाषणामध्ये म्हटलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये 20,000 मतदार जे आहेत ते बाहेरून आणले. नंतर त्यांनी सारवासारव केली की ते स्थलांतरित झालेले होते पण आणले. पण अशा पद्धतीची कबुलीत जर देऊ लागलेले असतील उमेदवार तर मग विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरं उदाहरण जे त्यांनी दिलेलं आहे ते उदाहरण त्यांनी दिलं आहे आपल्या शिर्डी मतदारसंघातलं, की ज्या मतदारसंघामध्ये एका कॉलेजच्याच पत्त्यावरती शेकडो नव्हे तर हजारो मतदार, जी की कॉलेजची मुलं होती, जी बाहेरच्या राज्यातून शिकायला आलेली किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून शिकायला आलेली, ती तिथं रजिस्टर होती आणि त्यांनासुद्धा मतदार बनवून घेण्यात आलं आणि त्यांचंसुद्धा मतदान करण्यात आलं. आता मुद्दा असा आहे की जर त्यांना तुम्ही तिथं मतदान करण्यासाठी मुभा दिलेली असेल तर तुम्ही त्यांची नावं त्यांच्या आधीच्या मतदार यादीतून, म्हणजे जिथं कुठं ते आधी रजिस्टर्ड होते तिथून त्यांची नावं हटवली आहेत का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे दुबार मतदारांचा जो प्रश्न आहे तो वारंवार उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि अशा पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं ही नावं जी आहेत दुबार मतदारांची, ती नावं काढणं महत्त्वाचं होतं, पण ती नावं काढली गेली नाही असाही आरोप होतोय. म्हणजे त्यांचं काम त्यांनी परफेक्टली केलं नाही आहे. निवडणूक आयोगावरचे हे आरोप गंभीर आहेत. राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब थोरातांनंतर राज ठाकरे बोलले. राज ठाकरेंनी अजूनही गंभीर मुद्दे मांडले. त्यांनी काय मांडलं तर मतदार याद्यांमध्येच घोळ आहे.
त्यांचं म्हणणं असं होतं की 2024च्या निवडणुका, विधानसभा निवडणुका होण्याआधी आणि 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामधले घोळ लक्षात आणून देताना त्यांनी 2 उदाहरणं दिली. त्यातलं एक उदाहरण आहे कांदिवली पूर्व मतदारसंघातलं. मतदाराचं नाव आहे धनश्री दीपक कदम. त्यांचं वय आहे 23, 2024च्या विधानसभा निवडणुकी आधीचं. त्यांचे वडील आहेत दीपक रघुनाथ कदम. त्यांचं वय 117. आता हे कसं काय? म्हणजे मुलीचं वय 23 आणि वडिलांचं नाव 117, म्हणजे 100 पार. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं ते होतं चारकोप मतदारसंघामधलं. नंदिनी महेंद्र चव्हाण. त्यांचं वय दाखवलं 124 आणि त्यांचे वडील आहेत महेंद्र श्रीनाथ चव्हाण. त्यांचं वय दाखवलं 43, म्हणजे वडिलांपेक्षा मुलीचं वय जास्त. बघा, नावं नोंदवताना अशा पद्धतीनं कम्प्युटर हाताळताना चुका होऊ शकतात हे जरी ग्राह्य धरलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीच्या चुका कशा काय होऊ शकतात? एखाद दुसरी चूक, काहीशे चुका, काही हजार चुका मान्य करू शकतो आपण, पण काही लाख चुका अशा पद्धतीच्या कम्प्युटराइज्ड सिस्टममध्ये कशा काय होऊ शकतात? याचा गांभीर्याने विचार निवडणूक आयोगानं करायला नको का? पण सगळ्यात गमतीचा भाग काय आहे की जर ही चूक दुरुस्त करायची असेल तर ती कशा पद्धतीने दुरुस्त केली गेली पाहिजे? जसं की धनश्रीचं नाव वय 23 आहे आणि तिच्या वडिलांचं वय 117 दाखवलेलं आहे, तर त्यांची परफेक्ट वय दुरुस्तीनंतर दाखवली गेली पाहिजेत ना. पण तसं झालेलं नाही आहे. 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये केवळ त्यांची नावं आहेत, ना त्यांचा फोटो आहे, ना त्यांचा पत्ता आहे, ना त्यांचं वय आहे. म्हणजे हा सगळा तपशीलच उडवून टाकण्यात आला. चूक दुरुस्त करताना इतका मोठा घोळ कसा काय करू शकतं निवडणूक आयोग? हा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळं मतदार याद्यांमध्ये जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं निवडणुका घेऊ नका अशी मागणी त्यांनी केलेली आहे. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. तशाही 2017ला आपल्याला कल्पना आहे की मुंबईसह बाकीच्या महापालिकांच्या निवडणुका झालेल्या होत्या. 2022ला त्याची मुदत संपली आणि त्यानंतर निवडणुका झालेल्या नाही आहेत. आज 5 वर्ष झालं, 22 आणि 3 25, म्हणजे जवळपास निवडणूक होऊन 8 वर्ष झाली. अजून 6 महिने निवडणुका लांबल्या तर त्यांनी काही फरक पडणार आहे का? नाही. पण जर निवडणूक आयोगानं या सगळ्या घोळांसकट, मतदार यादीसकट जर इलेक्शन घेण्याचा निर्णय घेतला तर ती मोठी चूक आहे किंवा तो विश्वासाला तडा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी राजकीय पक्ष त्यांना भेटत आहेत, काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात ही मंडळी त्यांना भेटतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी नोटिफिकेशन काढले इलेक्शन कमिशनने, स्टेट इलेक्शन कमिशनने, की आम्ही 1 जुलै 2025ची यादी जी आहे निवडणूक यादी ती आम्ही ग्राह्य धरू. म्हणजे या सगळ्या चुकांसकट जी यादी आहे तीच ते ग्राह्य धरतायत. म्हणजे जे मतदार तुम्हाला सापडलेले नाही आहेत पत्त्यांवरती, एका पत्त्यावरती व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, एकाच पत्त्यावरती शेकडो मतदारांची नोंद आहे, ते तुम्ही ग्राह्य धरताय. जे मतदार तुम्हाला मिळून आलेले नाही ते तुम्ही ग्राह्य धरताय. ज्यांच्या आई वडिलांची नावं AUSK अशी टाकली आहेत ते तुम्ही ग्राह्य धरताय. एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळे एपिक नंबर वापरून तुम्ही नोंदवलेलं आहे ते तुम्ही ग्राह्य धरताय. मग हे जर तुम्ही ग्राह्य धरणार असाल तर या इलेक्शनवरती लोक विश्वास कसा ठेवतील? किंवा या इलेक्शन्स ज्या आहेत त्या निर्दोष झालेल्या आहेत असं कसं म्हणता येईल? आणि म्हणून काही मागण्या ज्या आहेत त्या विरोधकांनी केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं की जर विधानसभेच्या मतदार याद्या जशाच्या तशा वापरल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शकपणे झाल्यात असं म्हणता येणार नाही. या मतदार याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करा असं त्यांचं म्हणणं आहे. या मतदार याद्या पूर्णपणे तपासण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बोगस मतदान वगळण्याची त्यांची मागणी आहे. ज्या पत्त्यावर लोक राहत नाहीत किंवा जे आढळून आलेले त्यांची नावं हटवण्याची मागणी आहे. जे बोगसपणे नोंदवण्यात आलेले त्यांची नावं हटवण्याची मागणी आहे. आणि जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका होत आहेत कोणासाठी? निवडणुका लोकांसाठी होत आहेत. निवडणुका कंडक्ट कोण करत आहे? तर निवडणुका कंडक्ट करत आहे निवडणूक आयोग. निवडणुकीला लढवत आहे कोण? तर राजकीय पक्ष. मग राजकीय पक्षांना मतदार यादी जी आहे ती आधी द्यायला नको का?
ती मतदार यादी त्यांनी आधीच राजकीय पक्षांना सोपवली पाहिजे. ती यादी चेक करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. पण तो पुरेसा वेळ इलेक्शन कमिशन देते का? आता त्यांनी यादी जाहीर केलेली आहे आणि 8 दिवसामध्ये त्यांना छाननी करून त्यांना ती यादी परत द्यायची आहे. तर 8 दिवसामध्ये इतके लाखो च्या संख्येनं असलेले मतदार जे आहेत ते राजकीय पक्ष कसे काय व्हेरीफाय करू शकणार आहेत, जे इलेक्शन कमिशनला वर्षानुवर्ष होत नाही आहे. जेव्हा की त्या इलेक्शन कमिशनकडे एकच काम आहे, निवडणुका कंडक्ट करणं. ते राजकीय पक्षांना कसं काय 8 दिवसात आणि 10 दिवसात आणि 15 दिवसात करता येईल? पुरेसा वेळ राजकीय पक्षांना का दिला जात नाही आहे? आता हा प्रश्न व्हॅलिड नाही आहे का? म्हणून मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांनी आरोप केले की ते सरसकट धुडकावून लावण्यापेक्षा राजकीय पक्षांच्या आरोपांना पुराव्यासकट चोख उत्तर देण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीचं काम इलेक्शन कमिशननी केलं पाहिजे. पण इलेक्शन कमिशन ते काम करताना दिसत नाही. जर मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत तर ते घोळ निस्तरण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. ती त्यांनी पूर्ण केली आहे का? तर ती केलेली दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी मतदार नोंदणीच फ्रीज करून ठेवली आहे, बंद करून ठेवली आहे. त्यामुळे मुंबईतल्या, केवळ मुंबईतल्या 1,70,000पेक्षा जास्त नव्या मतदारांनाच मतदान करता येणार नाही आहे. मग तुम्ही ते का फ्रीज करून ठेवलं आहे? बोगस मतदार वगळण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. बोगस मतदार व्हेरीफाय करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. चुकीच्या पत्त्यावरती जर मतदार रजिस्टर झाले असतील तर त्यांना वगळण्याची जबाबदारी मतदान निवडणूक आयोगाची आहे. आणि या याद्या जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवणार, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून जसं राहुल गांधींनी दिल्लीत निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला घेरलेलं आहे, तसं मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठाकरेंनी निवडणूक आयोगाला घेरलेलं आहे, महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला घेरलेलं आहे. प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे, पण निवडणूक आयोग त्याबद्दलची उत्तर द्यायला तयार नाही आहे. सगळ्यात गंभीर बाब जी आहे ती ही आहे की अनेक एपिक नंबर वापरून एकाच मतदाराचं नाव ज्या वेळेला आढळून आलं आणि त्याचं व्हेरिफिकेशन राजकीय पक्षांनी केलं, त्यावेळेला त्याचं नाव 3 तासात निवडणूक आयोगानं कसं काय हटवलं, ती यंत्रणा इतक्या वेगानं कशी काय चालली, ती कोणाच्या आदेशानं चालली. आणि जो संशय विरोधकांनी व्यक्त केलेला आहे की निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरती किंवा वेबसाईटवरती कोणीतरी डल्ला मारला आहे का, हा अत्यंत गंभीर आरोप आहे. हा निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे. मला असं वाटतं की हे प्रश्नचिन्ह हटवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आरोपांपासून निवडणूक आयोगाला पळ काढता येणार नाही. केवळ हे आरोप चुकीचे आहेत असं एका वाक्यात सांगून निवडणूक आयोगाला यापासून वाचवता येणार नाही स्वतःला. निवडणूक आयोगाला याबद्दलचे पुरावे जे आहेत ते ठामपणे द्यावे लागतील. जर ते पुरावे निवडणूक आयोगानं ठामपणे समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर दिले नाहीत तर मात्र निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्यानंतर निवडणूक आयोगानं आपल्या विश्वासार्हतेला तडा गेला म्हणून रडारड करू नये. मी वारंवार सांगितलेलं, म्हणजे त्या शेरची आठवण करून दिलेली होती की जो सुषमा स्वराज यांनी लोकसभेमध्ये मनमोहन सिंग यांच्यासाठी वापरला होता कि तू इधर उधर की बात न कर, ये बता कि काफिला क्यों लूटा, मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रहबरी का सवाल है. मला येणाऱ्या जाणाऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे, तुझ्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा आहे. त्याचं उत्तर दिल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्या निवडणुका यांनी कोप निर्दोष पारदर्शक झाल्यात असं म्हणता येणार नाही. तुमची याबद्दलची काही मतं असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.